शिलालेखाची सुरुवात आहे सिद्धम थेरान भयंत म्हणजे भयंत, त्यानंतर सिंहान अतिवासीन, त्याच्यानंतर इथे आल्याच्यानंतर पवईतिकाय, त्यानंतर घपराय, बालिकाय, त्यानंतर येतो सघाय, इथे बुध चेतीय घर म्हणजे बुद्धांचं चेतीय घर, आणि त्यानंतर इथे आपल्याला एक उल्लेख आढळतो देयधम्म म्हणजे दान दिलेला जो असतो देयधम्म, मापितो, उदिस, खचस, त्यानंतर इथं वेही, भिक्खू, लेही, सहाच, काय सर मला वाटतं अपरी काय हो सर, गपरा नाही काठीच्या बाजूला ज्या कारागिरांनी जो शिलालेख लिहिलेले आपण आता पाहतोय की ज्यांचं अक्षर चांगलं आहे त्यांचं अक्षर आपल्याला समजून येतं, पण ज्यांनी व्यवस्थित अक्षर नव्हतं त्यांच्याकडनं हे शिलालेख बनवून घेतल्यामुळं थोडं वाचण्यामध्ये पण अवघड होतं आपल्याला. अचरीय ही भूतो वीरनही मापितो, या शिलालेखाचा अर्थ असा होतो की स्थाविक बदंत जे आहेत त्यांची जी शिष्य आहे परिव्रजका, तिची जी मुलगी आहे परिव्रजका गपराई, यांची जी मुलगी आहे त्यांनी बुद्ध धम्म संघ यांना ह्या चैत्यग्रहाचं दान दिलेल्याचा, आपल्या माता पित्याच्या स्मरणार्थ या चैत्यग्रह दान दिलेल्याचा या शिलालेखामध्ये उल्लेख आढळतो आपल्याला. आणि ह्या पाहू शकता आपण हे पण भिक्षू निवास आहे. भिक्षू निवास जे या गटामध्ये जे मुख्य भिक्षू असतील ते या ठिकाणी ध्यान साधना करायची आणि मूर्ती जोडलेली आहे. आता या चैत्यग्रहाबद्दल सांगायला बहुतेक ठिकाणी आपल्याला चैत्यग्रह जे आहे ते गजपुष्टाकार दिसतं, पण इथे याच्यामध्ये स्क्वेअर मध्ये चौकोनी